नमस्कार, स्वागत आहे आपलं कुस्ती हाच ध्यास यूट्यूब चॅनलमध्ये. श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आयोजित केलं आहे. कातर खटाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं. या मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे ते आपण यात्रा कमिटीकडून जाणून घेऊया. सालाबादप्रमाणे कात्रेश्वर यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान कातर खटाव या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे कुस्ती मैदान गेले मी काम करतोय तात्या मामा कैलासवासी तात्या मामा बोडके यांच्यानंतर आमचे मार्गदर्शक दिलीप भैरू बोडके वकील हायकोर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली राजू वाटळ असतील, बागासर असतील, अजिशी आसने असतील, यांची सर्व मंडळी यांच्यासमोर हे काम करतो आहे. आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान कातर खटाव या ठिकाणी 28 तारखेला जंगी मैदान होणार आहे. आंतरराष्ट्रीय म्हटलं तर इराणचे 2 पैलवान आहेत. पहिल्या क्रमांकाची कुस्ती सिकंदर शेख यांची 3,51,000वरती कुस्ती आहे. आणि 2 नंबरची कुस्ती दादा शेळके यांची आहे, ते इराण आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत. असे जंगी मैदान कातर या ठिकाणी होत आहे. या यात्रेनिमित्त बरेच कार्यक्रम या ठिकाणी रथोत्सव आहे, बैलगाड्याचा अड्डा चालू आहे, असे अनेक संघ या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. यात्रा भरगच्च सर्वांना प्रेक्षकांना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं कुस्ती वाढली पाहिजे, फुलली पाहिजे, बहरली पाहिजे यासाठी कार्यरत असणारी कातर खटाव मंडळी. आज कुस्तीला एक प्रकारची मरगळ अवस्था आली आहे, पण या कातर खटावमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मल्लयुद्ध इथे होणार आहे. तर ह्या मैदानाचं वेगळं पण काय सांगा? वेगळं पण म्हणजे उत्कृष्ट पंच आहेत, तसेच सर्व आमचे राजू पाटोळे असतील, तात्या असतील, हनीफ मुल्ला असतील, अतिशय ते पहिल्यापासून कुस्ती क्षेत्रात आहेत. व सर्व जे कुस्ती पैलवान येणार आहेत त्यांना कोणालाही आम्ही नुरा कुस्ती करून देणार नाही, निकालीच कुस्ती करायची आहे. त्या पैलवानांनी हे जाणून घ्यायचं आहे. मोठ्या कुस्त्या होणार आहेत, याचा सर्व कातर खटावच्या ग्रामस्थांनी व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती. कातर खटावमध्ये साधारणतः आमच्या पंजोबापासून कुस्ती मैदान भरत असल्याचं ऐकायला आलेलं आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी फड असायचा आणि आदल्या फडापेक्षा पुढचा फड मोठा असायचा आणि शेवटचा फड सगळ्यात मोठा असायचा. या ठिकाणी बरेच पैलवान सहभागी व्हायचे आणि ते या कुस्तीसाठी गावातलेही पैलवान भरपूर असायचे. ते मेहनत घ्यायचे, कष्ट घ्यायचे आणि फड भरवले जायचे. त्याचबरोबर कात्रेश्वर ग्रुप ही मातृसंस्था आहे आणि या मातृसंस्थेच्या अंडर म्हणजे यांच्या नियोजनाखाली 10-12 एकूण कार्यक्रम असतात. तर या मातृसंस्थेमुळे ह्या सगळ्यांना संधी मिळते आणि त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स, कुस्ती क्षेत्रातले, कुस्तीतले, बैलगाड्या शर्यतीतले तिकडचे एक्सपर्ट, व्हॉलीबॉलमधले, बुद्धिबळातले, प्रत्येक खेळांमध्ये वेगवेगळे एक्सपर्ट आहे आणि त्यांच्यावर पूर्णतः या मातृसंस्थेने जबाबदारी सोपवलेली आहे. आमदाराच्या माध्यमातून आणि कातर खटाव लोक वर्गणीतून या ठिकाणी 1 लाखापासून अगदी 1 रुपयापर्यंत देणारी मंडळी ह्या गावामध्ये आम्हाला सहकारी लोकांनी केलेलं आहे. या स्पॉन्सर लोकांनी जी मदत केलेली आहे ते अतिशय देणगीदारांनी अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं हे मैदान भरवण्यासाठी. त्याचबरोबर येत्या 28 तारखेला कुस्ती मैदान ह्या ठिकाणी होणार आहे. सर्व कुस्ती शौकीनांनी ह्याचा लाभ घ्यायचा आहे असा मी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना विनंती करत आहे. 11 ते 2 ह्यामध्ये 100 ते 5,000पर्यंत नोंदी केल्या जातील. त्याच्यानंतर त्याची नोंद केली जाणार नाही, याची कुस्ती कमिटीने नोंद घ्यायची आहे.